नमस्कार. आज आपण आपला आवडतं चॅनल बघत आहोत ड्रीम युवा. शोध सत्याचा आणि संघर्षाच्या कार्यक्रमामध्ये आज आपण असं एक व्यक्तिमत्व बोलवलेलं आहे की ते सिंगिंग क्षेत्रामध्ये एवढा प्रयत्न करताय आत्ताच्या घडीला. खरंच खूप प्रयत्न करताय. तुम्हाला कदाचित नवीन चेहरा वाटेल, पण एवढा आवाज सुंदर आहे हे अजून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला नाही. पण हाच आवाज येणाऱ्या काळामध्ये पोहोचणे असं आज आपण ज्यांना बोलावलेले ते आपले विश्वजितजी मुंडे. खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला या कार्यक्रमाला. खूप एक्साइटेड आहे मी यांना प्रश्न विचारण्यासाठी. पहिला विश्वजितजी, तुम्ही आज सिंगर आहे, खूप छान त्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होतात, शोज होतात आणि नवीन नवीन रेकॉर्डिंगही करताय. पण ही सिंगिंग कला कधी तुमच्यात अवतारली? म्हणजे खान तुमच्या ते आपलं आईवडिलांना उपर्जित आलेली आहे का तुम्ही स्वतः? नाही, माझ्या घरामध्ये तर तसं काही संगीत क्षेत्राच्या निगडीत कोणी म्हणजे शिकत सुद्धा नाही संगीत वगैरे कोणी. आणि मुळात म्हणजे असतात ना कोणी घरामध्ये की आजोबा किंवा नाथ सुलतावी किंवा कोणीतरी घरामध्ये असं त्यांना बघून आपण ते फॉलो करून किंवा आपल्यामध्ये ते आपण आत्मसात करतो. तशातला कोणी भाग नाही आमच्या घरामध्ये. पण मला आवड निर्माण अशी झाली की मी राहतो एक स्लम एरियामध्ये. तिथे आजूबाजूला वातावरण तसं असायचं की लोकांना खूप म्हणजे गाणे वगैरे असे जास्त आवाज करून ऐकायची सवय. तर माझ्या घराच्या बाजूला एक व्यक्ती असायचा की कंटिन्यू त्याचे गाणे एकदम दर्द भरे गाणे चालत असायचे. ते कानावर माझ्या पडायचे काढायचे आणि मी ते गुणगुणत असायचो सारखं. मग ते गुणगुणत असताना मग शाळेत नगरपालिका म्हणजे गमचे वगैरे एकदम सॅड खूप सॅड तुम्ही एवढ्या त्यात आवर्जून लहानपणी काही असं ब्रेक म्हणजे काही कळतच नसताना एखादी गोष्ट लहानपणीच ते कानावर पडले म्हणजे ते लगेच आपल्या अंतर उतरते. तसं मी शाळेतच असताना तेव्हा म्हणजे मी असायचो 5वीला का 6वीला होतो. तेव्हा मला शाळेमध्ये डीएड शिक्षक त्या शिकवायला यायचे नगरपालिकेच्या शाळेमध्ये. तर तेव्हा ते मी गाता असायचो. तर असंच मला म्हणायचे की विश्वजित तू खूप छान गातो वगैरे नाही का असं. मी मला वाटायचं खरंच यार मी गातो काय म्हटलं मग झाडावर चढवायचे असं मला प्रश्न पडायचा. खरंच असू शकतो करायचं आपला आवाज. मग तेव्हापासून मला खरंच वाटायला लागलं की मी गातो मग असंच गायला लागलो. मग ती आवड सिंगिंगचा तुमचा काहीच संबंध नाही. जे वडील उपर्जित नाही त्याला आपल्या खानदानामध्ये असेल, आजी आजोबा आणि फक्त तुम्ही एक शाळेमध्ये एका कॉमेडी गाणं गायलं तुम्हाला लगेच कळलं की मी सिंगर आहे. म्हणजे इतरांनी आवड आहे गाण्याची. तुम्हाला असं वाटलं की कोणी मस्करी करताय का वगैरे. मग जेव्हा तुम्हाला हायलाइट झालं की तुम्ही सिंगर आहे किंवा तुम्ही गाऊ शकता, तर मग अशा वेळेस तुम्ही तुमची वाटचाल कशी चालू केली पुढे? किंवा नाही मला गाणंच गायचं आहे असं का? माझा एक मित्र आहे, चांगला मित्र होता खूप खूप जवळचा. आणि त्याची मग मी धुणे भांडे वगैरे करायची. आणि ज्यांच्या घरी धुणे भांडे करायचे ते क्लासिकल संगीतकार म्हणजे खूप म्हणजे माझे गुरु नरेंद्र टोंगळे सर म्हणून त्यांची तर धुणे भांडे करायचे घरी बसले. तर मी त्यांच्या घरी जायचं वगैरे. ते पण भजन वगैरे कीर्तन करायचे. त्या मावशी काय ते हे करायचे कार्यक्रम छोटे असे कार्यक्रमाचे. तर मला मी त्यांच्या इथे जायचं, मी पण गुणगुणायचं असं मला म्हणायचे तू खरंच छान गातो बरं का, तू क्लास वगैरे लावून घे. आमचे सर आहेत, मी त्यांच्याकडे कामाला जाते तिथे क्लास लावून घे तू. म्हटलं फीज वगैरे कशी असते? म्हणजे काय नाही, मी बोलून घेते त्यांच्याशी. मला काहीच माहित नव्हतं त्याच्यामध्ये प्रकार. संगीतामध्ये क्लासिकल असं सुगम संगीत असं वगैरे त्याच्यामध्ये प्रकार असतात. फक्त मी गाणं घेतो, मला गाणं शिकायचं तेवढंच डायरेक्ट घेऊ. पण तिथे इतकं मोठं ते क्लासिकल बघून माझं डायरेक्ट येऊन तरी मी शिकलो तिथे जाऊन. मग तेव्हा मी संगीत शिक्षण घेतलं त्यांच्याकडे. पण मग त्यावेळेस असं नाही वाटलं की यार संगीतामध्ये एवढे सगळे प्रकार असतात, मग तुम्हाला असं डिप्रेशन नाही आले की नाही रे बाबा आपण इथे करू शकतो? नाही, पण ठरवलं एकच ना की मला शिकायचं, मला आवडतं. कारण जेव्हा तुम्ही म्हणजे ठीक आहे गाणं येतं हे सगळ्यांनी मुक्त दिलंय, पण आता आपल्याकडे एक नाही का एवढे सगळे प्रकार असतात. नाही आपण कसं एखाद्या गोष्टीमध्ये गेलो ना तर आवड असली तरच आपण त्याच्यामध्ये जातो. आणि जेव्हा आपल्याला ते गोष्ट यायला लागली तर मग आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो. आपल्याला अवघड कुठलीच गोष्ट वाटत नाही. बरोबर हा मुळात म्हणजे ते ध्येयच एक ठेवलेलं. आणि समोर किती मोठी अडचण आली काही आलो पण ते पारच करायचं हे मात्र निर्धार पक्का होता. ठरलं शिकायचं मध्ये काही असं. म्हणजे मग ते 5वी पासून खूप अडचणी आल्या. ते संगीत शिकायला क्लासची फी सुद्धा भरायला नव्हती. सरांनी खूप ऍडजस्ट केलं मला. तिथला फी वगैरे नसायची. तू शिक विश्वजित, ठीक आहे. आम्ही खूप सपोर्ट करतो अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्यामध्ये आहेत कलागुण, खरंच गाऊ शकता आणि त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. आम्ही खरंच त्यांना करतो. तर मग सरांनी खूप मला मदत केली. त्यांचं नाव कळू शकेल का आम्हाला? नरेंद्र सरजी, खरंच तुमचे आभार की तुम्ही एवढी मदत झाली तुमची.
खूप म्हणजे शब्दामध्ये ते बोलण्यासारखी नाहीच आहे. पण खरंच तुमचे आभार. ओके. आणि जेव्हा म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही गाण्यामुळे 10वी पास वेळा नापास झालाय. ते खरं आहे का खोटं माहित नाही, पण आम्हाला अशी इन्फॉर्मेशन आली. खरं आहे का खोटं आहे? 100% झालं. म्हणजे काय झालं त्या टायमात तुम्ही म्हणजे मला लोक एज्युकेशनला पहिले मोस्ट नाही का हे देतात इम्पॉर्टंट देतात, तर तुम्ही संगीताला तिला जास्त इम्पॉर्टंट दिलं, मग तुम्हाला असं वाटलं नाही? माझी परिस्थिती खूप नाजूक परिस्थिती होती घरच्यांची. वडील आई वडील आता वर्ष कामं करायचे, झोपडपट्टीमध्ये राहत असताना मला घर सुद्धा नसायचं. तर काम मम्मी करून करून कसं तरी आमचं शिक्षण केलं. नंतर मला दिसायला लागलं की आई वडील खूप कष्ट करतात, आपण पण थोडं 2 पैशांचा विचार करूया. आणि संगीतही शिकायचंय, गाणं शिकायचं. आणि मग खूप म्हणजे विचार हालातीची खूप परिस्थिती हे होते. तर मग म्हटलं चला आपण संगीत शिकू, पण त्याच्या जोडीला कामही करायची गरज आहे, कारण की घरच्या इच्छा बघायचंय म्हणून. मग पण मग मला विश्वजीत असं बोलायचं होतं की जेव्हा म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रात कुठली तरी कला परफॉर्मन्स करतो जनरल मध्ये, तर त्यावेळेस आहे ना एक प्रोफेशनल येतं म्हणजे मनामध्ये की यार मी सिंगर आहे म्हणजे किंवा मी एक कलाकार आहे. आणि कलाकारला कलाकारच्या अडचणी माहिती असतात खूप, आणि तो कलाकार असल्यामुळं त्याला जीवन जगणं जास्त अडचण होतं. का म्हणून जातं, एक कला असल्यामुळे त्याला कुठं दुसरा जॉब करता येत नाही, बरोबर. आणि करायचं जरी असेल तर एक म्हणजे खूप असे आम्ही कलाकार बघितले की त्यांना ती लाज वाटते की यार माझी ओळख थोडी वेगळी आणि मी कसं करू. तर मग तुमच्या बाबतीत कसं घडलं तो ट्रेड? माझं पर्सनली सांगायचं ठरलं तर तुम्ही स्वतःला ऍडजस्टमेंट करा. बरोबर आहे. अडचणी प्रत्येकाला नाही, असं ह्या जगामध्ये कोणीच नाही का त्याला तो परिपूर्ण आहे की कुठल्याच गोष्टीचं त्याला टेन्शन वगैरे नाही. असं प्रत्येक श्रीमंत असो या गरीब असो या मिडल क्लासचा व्यक्ती असो, त्याला प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे. ते आपण मॅनेजमेंट तशी ठेवली पाहिजे. आपल्याला गोष्ट ही करायची, ते कशा पद्धतीने केले पाहिजे, मग त्याच्यात कशा अडचणी आल्या किंवा मग त्याला कशा सॉल्व्ह करायच्या, मग त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, किंवा आपल्याला ही गोष्ट आपल्याला कला शिकायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडचण येतील, मग ती कला शिकायची, मग त्या अडचणी कशा सॉल्व्ह करायच्या हे आपण त्याचं विभागणी करून ते तो रस्ता शोधली पाहिजे. हे तर मला तरी पर्सनल वाटतं. तसे मी माझं प्रत्येक म्हणजे माझे रस्ते असे सांगायचं ठरलं तर 1 2 3 4 5 असे किरण कशा सूर्याचे तसे माझे रस्ते. काम बघायचं, शिक्षण करायचं, संगीत बघायचं, रियाजही करायचा, बाकीच्या गोष्टी बघायचं, म्हणजे असे माझे हे होतं. तुम्ही एकंदरीत खूप म्हणजे कष्ट करूनच इथपर्यंत पोहोचलेले आणि सगळे काम तुम्ही केलेले असं एकंदरीत तुमच्या बोलण्यातून दिसून येते. पण मग कधी तुम्हाला असं नाही वाटलं काय, म्हणजे माझा प्रश्न पुन्हा तोच येतोय, सॉरी, पण तुम्हाला असं नाही वाटलं की आपण एक कुठेतरी सिंगर होत चाललोय आणि आता आपल्याला एक परिस्थिती पण आहे, शेवटी या दोन्ही गोष्ट फेस करायच्या? म्हणजे माझा प्रश्न समजू शकतो तुम्ही की मला काय एक्झॅक्टली पॉईंट घ्यायचा आहे की सिंगर आहे तुम्ही, शोची पण तुम्हाला कधी कधी बोलवून येत असेल की एखाद्या शोला या, किंवा मग अशा वेळेस शोला तर रोज नाही अवेलेबल होत, शो तर रोज, पण मग कधी कधी घरामध्ये खूप मोठी परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पैशाची खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे अशा टायमात आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते घरातली. मग त्या टायमात तुम्ही कसं प्रयत्न केले? कसं म्हणजे आता आमच्या एरियामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा याच्यामध्ये विशिष्ट काळाच्या काम करणारे लोक आहेत. प्लंबर म्हणा, केटरिंग म्हणा, सगळे म्हणजे बेकारी कामापासून. तर मला त्या लोकांमध्ये राहून मला पण स्वतः मी कष्ट करायला लागलो ते काम करून. मला घेऊन चला, कारण की मला करायचंय, मला काम करायचंय. कारण की मी अनुभव सगळ्यांचे बघितले, प्रत्येकांचा कोणतं काम केलं सगळं. मी पेंटिंग काम केलं, मी भाजीपाला विकला, मी सँडीस नाशिक मध्ये उपनगर नाक्यावर सँडीस रेसिपी हॉटेल आहे, तिथं सुद्धा भांडे घसले, मंडपचं काम केलंय, भाजी विकली, बिगारी काम केलं, तुम्हाला सांगतो कृषी खात्यामध्ये सुद्धा काम केलंय मी. भरपूर कामं केले, सगळे म्हणजे टोटल सांगण्यासारखं. खरंच तुम्ही छान काम केले. आणि आज तुम्ही म्हणजे तुम्ही त्या टाइमात जे कष्ट घेतले किंवा तुमच्या जो काही स्ट्रगल आहे, तर मला जे करायचंय, अडचणी सगळ्या नाही, हेच माझ्या लक्षात होतं. अडचणी प्रत्येकाला असतात, पण आपण त्याला सारखं हे करत नाही. मला खूप अडचणी, मला होतच नाही, किंवा माझं खूप अशी परिस्थिती माझं होतच नाही. पण काय तुम्ही मार्ग शोधा ना, भेटेल ना. असं थोडी मग तुम्हाला गरज पडली, तुम्हाला संगीत शिकायचं, तुम्हाला अडचण येते फीची, मग तुम्ही फी कशी जमा करायची? मग घरच्यांकडनं घ्यायचं का? मग घरचे का आपल्याकडे एवढे पैसे असतील का घरच्यांकडे की आपली फी भरू शकत? आपल्याला माहिती नाही पैसे नाही. मग त्याच्यासाठी मार्ग काय? आपण स्वतः काम करा. मग काम करायला मग परत प्रश्न पडतो वेळेचं.
मग शिक्षण पण करायचं, मग त्याच्यातून वेळ करायचा, एवढं काम करायचं. मग फुल टाइम असेल तर मग त्यांना सांगायचं हाफ डेज करायचा मला, किंवा हाफ डेज काम करायचं मला, किंवा ते हाफ डेचं नसेल त्याच्या मग दुसरं रोजावर काम करा, किंवा असं त्याचं आकारमान शेड्यूल मांडायचं आपण स्वतःच आपलं ऍडजस्टमेंट ह्या स्वरूपाने माझं मी करत आलेलो आहे. आणि म्हणजे 10वी तर तुम्ही 5 वेळा फेल झाला तुम्ही सांगितलं काय झालं, पण कधी तुम्हाला असं वाटलं नाही का एज्युकेशन पण महत्वाचं आहे? खूप खूप. आज मग ते कधी कळालं तुम्हाला, जरी तुम्ही म्हणजे आता आम्ही तुमचा बायोडाटा जेव्हा वाचला, तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, मग तुम्ही 10वी 5 वेळा नापास होणारा विद्यार्थी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून सिंगर होते, त्यामुळे नक्कीच तुमचा मुद्दा खरंच छान मला आवडेल आणि सांगायलाही मला आवडेल खरंच हा मुद्दा की मी 10वी नापास झालो, मान्यवाद. 5-6 वर्ष नापास झालो, कारण की मला काम करून मला बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या. पण मी काम जेव्हा करायचो बघायचो हॉटेलमध्ये एक नाशिक रोडला एजन्सी होती अशी, तिथे मी तांदूळ वगैरे सप्लाय करायचो हॉटेलमध्ये. प्रत्येक 30-30, 40-40 किलोमीटर अंतरावरती ॲपे घेऊन जायचो. तांदळाचे कट्टे, बेसन पिठाचे, तेलाचे कट्टे वगैरे, किराणा सामान हे हॉटेलमध्ये पोचवायचो माल, आणि पैसे घेऊन त्या शेतकरी त्यांच्याकडे द्यायचो. मग तिथं दिसायचे लोक की आपल्याला एकदम हे समजतात बुवा, एकदम चल इकडे टाकरे एक पैशाने चल बाहेर थांबायचं कधी कधी. मग मला खूप असं मला एकदम स्वाभिमानी जगायची सवय पहिल्यापासून की मला पण माझी मजबुरी असायची की यार नाही आपल्याला करायचंय, कष्ट करूनच आपल्याला काय हे सगळ्या गोष्टी मिळतील, बाकीच्या गोष्टी काय म्हणता त्याला पर्याय नाही दुसरा. दिसायचे हॉटेलमध्ये लोक पण सून गाड्या त्यांच्या बाहेर लागलेल्या असायच्या, जेवायला वगैरे यायचे, तर म्हटलं आपल्याकडे कधी अशी गाडी येईल वगैरे असं प्रश्न पडायचे. मग ते शिकले वगैरे दिसायचे का शिक्षण केल्याशिवायच कदाचित म्हणजे असं प्रश्न असा पडायचा. तेव्हा मला म्हणजे कळत नव्हतं की ह्याच गोष्टीमुळे असेल किंवा त्याच गोष्टीमुळे असेल, पण माझा वैयक्तिक प्रश्न तेव्हा पडला तो कदाचित शिक्षणामुळे असू शकतं, कारण की शिक्षणामुळे माणसाला रिस्पेक्ट पण मिळते, किंवा बाकीच्या गोष्टी काही 4 लोक कळतात, 4 लोकांशी बोलायची पद्धत पण किंवा अनुभव पण आपल्याला तो घेता येतो. बरोबर. तिथं तो काउंटरवर बसणारा जो हुकूम गाजणारा व्यक्ती असायचा की त्याचं शिक्षण ते लिखाण मला ते इंग्लिश वगैरे काही जमत नव्हतं तेव्हा बघायचो. नंतर प्रश्न पडायला लागला की नाही यार शिक्षण करायच लागायचं. आणि दुसरी गोष्ट असा प्रश्न पडायचा की आपण हे अंमली काम करतोय, कट्टे घेऊन जातोय हॉटेलमध्ये 4-4 मजल्यावर टाकतोय, हे शिक्षण करून हे मला माझं निवारण होईल या कामाचं, हे हा प्रश्न पडायचा म्हटलं. कारण की शिक्षण जेवढं शिक्षण असेल त्या स्वरूपाचं आपल्याला काम मिळतं, बरोबर. जेवढं शिक्षण असेल तशी आपल्याला पोस्ट किंवा पदवी ती मिळत असते. हा प्रश्न मला तेव्हा पडला, म्हटलं चला मग हे काम आपल्याला सोडायचं, कारण खूप मेहनतीचं हे खूप हाल रिस्पेक्ट पण नाही, म्हटलं मग शिक्षण करू मग 10वीचा फॉर्म खूप मनापासून ठरवलं की चला आता 10वी काढायचीच आहे. खूप 5-6 वर्षाचे रिझल्ट माझ्याकडे अजून सुद्धा पडले. मग ऍडमिशन घेतलं 10वीला, नंतर 10वी पास झालो, तो 71 झालो. नंतर 11वीला घेतला, 11वी सुद्धा पास झालो. 12वीला गेलो, 12वीला कॉलेजमध्ये माझी कॉलेजची लाईफ सांगायला खूप म्हणजे हे तिथं माझे खरंच म्हणजे माझा टर्निंग पॉईंट म्हटलं तरी चाललं पाहिजे. काय म्हणजे काय नेमकं कॉलेजमध्ये काय कॉलेज आणि कॉलेजमध्ये ना बरंच असं होतं की कधी कधी प्रेम होतं बरं का, तरुणीवर प्रेम. आता आपण सगळे तरुण आहोत, कॉलेजच्या मध्ये काय होतं आपल्याला कोणीतरी आवडते, कोणातरी आपण आवडतं, मग अशा वेळेस कधी प्रेम मध्ये येऊन कधी सिंगिंग थांबली नाही? मला कधी वाईट गोष्टीचा विचारच म्हणजे त्या रस्त्याला जायचं ना. मला एकच ठरलं होतं की मला काहीतरी मला करायचंय, माझी परिस्थिती मला बदलावायची, बस एकच माझं वाक्य. मग ते काही पण जे माझ्या उपयोगाचं नाही ती गोष्ट मी ती करतच नाही. व्यसन पासून मला, मुलींपासून म्हणा, चोरीपासून म्हणा, लबाडीपासून, कोणाला फसवणूक म्हणा किंवा कोणाला असं, मला ह्या गोष्टी पटल्या नाही. माझा टर्निंग पॉईंट सगळा मुद्दा तुमचा तो हे करतो. शाळे माझे कॉलेजचे खरी मॅच्युरिटी तिथं फुटली मला सांगता येईल खरं. आणि फुटली म्हणजे फुटली सांगण्यापेक्षा फुटवली हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या 11वी पास झालो मी तिथं शिक्षिका, खरंच मी KJ हायस्कूल मध्ये शिक्षिका कोणत्या मॅडम त्यांच्या सगळ्यांचं नाव सांगतो. तिथं माझ्या सगळ्यात मला सपोर्ट करणाऱ्या माझ्या संगमनेर मॅम, चव्हाण मॅम आणि संसारे मॅडम, ह्या आदरणीय शिक्षिका माझ्या खूप जवळच्या, यांनी मला खूप सपोर्ट केला. यांच्यामुळेच कदाचित मी आज ह्या क्षेत्रामध्ये तुमचा शो बघत असली आज तुम्ही पर्यंत पोहोचले खरंच, त्यांना मॅडमला तुम्ही इथून काय संदेश द्या? थँक्यू मॅम, तुमच्यामुळे खरंच मला खूप माझ्यामध्ये स्वतःमध्ये मी बदल केला. खरंच मॅच्युरिटी जेव्हा नसते असं म्हणजे वाटतं ना स्वतःला की चला कॉलेज. असे शिक्षक मी 4-5 वर्ष नापास होऊन जर का कॉलेजची लाईफ बघतोय
बापरे म्हटलं कॉलेजची लाईफ, कॉलेज फुल एन्जॉय वगैरे ह्या गोष्टी विचार येतो डोक्यामध्ये. पण मग मला तसं काहीच म्हणजे असं वाटलं नाही की मी एकदम म्हणजे काहीच विचारच पडत नव्हता की चला. पण तेव्हा मग तो आगाऊपणा म्हणा, हे म्हणा, ते शिक्षकांना कसं मग ते कॉलेजमध्ये त्या गोष्टी मला त्यांनी माझ्या सगळ्या कंट्रोल केल्या तिथं. अच्छा. इतकं सुधारणा केली की मला त्यांनी स्टेज आणून दिला. सगळ्यात महत्वाचं माझा स्टेज कॉन्फिडन्स तिथे वाढला. ज्या वर्गामध्ये मला त्या प्रत्येक वर्गामध्ये मला फिरवायच्या, विश्व तू गातो खूप छान. मॅम म्हटलं गातो पण मी जास्त एवढं गात नाही. मला म्हणे चल आता तू एका वर्गामध्ये तुझं गाणं गाऊन दाखव. तर मला तिथं त्या प्रत्येक वर्गामध्ये फिरवायच्या. या वर्गात का, या वर्गात मी मान खाली घालून जायचं, सगळे मुलं बघायचे माझ्याकडे. त्या शिक्षकाने माझ्या त्या मॅमने संसारी मॅडममध्ये त्या नावाच्या त्यांनी प्रत्येक वर्गामध्ये मला फिरवलं. तेव्हा माझं तर हळूहळू कॉन्फिडन्स, तू इथं गाणार नाही तर मोठ्या स्टेजवर गाणार नाही, सगळं त्यांचा इथूनच खरी सुरुवात होती स्टेज कॉन्फिडन्स बनायची. तर तो स्टेज माझ्या वर्गातला पहिला स्टेज, आयुष्यातला पहिला माझा स्टेज. आणि त्या मेन म्हणजे तुमच्या टर्निंग पॉइंटचा विषय की त्या गुरु पण आहेत. गुरु खरंच गुरु गोष्टीच्या गुरु आहे. प्रत्येक आईचं पण आपण त्यांना दर्जा देऊ शकतो, गुरुचाही दर्जा शकतो. जितका दर्जा देऊ तितका कमी. कारण की आज जन्म दिलेला आई वडील जन्म देतात, पण आपल्याला शिक्षण किंवा आयुष्याची वाटचाल दाखवण्याचा मार्ग जे शिक्षक करतात. विश्वजित जे तुम्ही लाखातला शब्द बोलले की आई वडील फक्त आपल्या म्हणजे एक मुलगा किंवा 2 मुलं असतील, 3 मुलांना सांभाळतात, पण शिक्षक खऱ्या अर्थाने 50 मुलांना एका वर्गात सांभाळायची. आणि ते खरं शिक्षकांना कोणते पण शिक्षक त्यांना करतात. मला खरंच अभिमान या गोष्टीचा वाटतोय की मी खरंच ना शाळेमध्ये मी सुधारलेलो. नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो, पण तेव्हा ती मॅच्युरिटी नसल्यामुळे त्या गोष्टीच्या काहीच गोष्टीचा म्हणजे एवढं काही विचार केलेला नव्हता. पण कॉलेजमध्ये 12वीला असताना मी खूप गोष्टीचा विचार केला. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी स्वतः शिक्षक झालो होता. 5 वर्षांपासून मी स्वतः आज शिकवतो. चांगल्या ऑल इंडियामध्ये चांगली नावाजलेली संस्था MVP मराठा विद्याप्रसारक समाज, त्या संस्थेमध्ये मी शिकवतो, संगीत स्वतः शिक्षक. तर मी शिक्षकाच्या वेदना मी अनुभवते आज की काय वेदना असतात शिक्षक. आपण शिक्षकांना त्रास देतो, आपण त्यांची नक्कल करतो. मी तर केली नाही, पण मी बघितलं वातावरण असं केलं, नक्कल करायची, त्यांची टिंगल करायची, त्यांची मजा करायची आणि काय. पण आज त्यांच्या वेदना मी स्वतः अनुभवतो. खरंच मला पण दादा कसं आहे की त्या एज मध्ये तो अल्लडपणा म्हणावा, तो करावाच. मी तर म्हणतो करावाच, जास्त नाही करू पण थोडाफार करावा. कारण की काय नंतरून ज्यावेळेस आपल्याला कळती दुनिया, आपला स्वतःचं फ्युचर आपण बघण्याचा सुरुवात करतो, हे करतो, त्याच्यामध्ये इतकं गुंतवून जातो की त्याच्यामध्ये हा जो एन्जॉय आहे ना, हा पुढे गेला तर कळतं की यार मी त्या टायमाला का नाही केला. कधी ना कधी ही गोष्ट जाणवती. तुम्ही घेतला तो एन्जॉय घेतलेला आहे बऱ्यापैकीचा, जो शाळेमध्ये तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तिथे अल्लडपणा म्हणून म्हणा का काय म्हणा, ह्या गोष्टीला पाहिल्यानंतर तो अल्लडपणाच म्हणू आपण. अल्लडपणा माझा एवढा आहे की माझा अल्लडपणा मी केला, पण जे मी जे पातळी ओलांडली बरोबर आहे. एक संयम ठेवला, एक करायचं, कारण की मला पक्क होतं तुमचं की तुम्हाला काय करायचंय. जेवढा मी बघितला वर्गामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांचा तसं नाही माझा. आज पण मी त्या शाळेमध्ये जाऊन माझं विचारलं तर शिक्षकांना तुम्हाला पण तुमचा आता म्हणजे प्रवास आता ऐकला ना, तुमच्या प्रवासामध्ये ना मला एक गोष्ट हायलाइट झाली, मला ती क्लिक करूशी वाटते. झालं काय की तुम्ही म्हणजे सिंगिंग आणि एज्युकेशन याच्यामध्ये तुम्ही सिंगिंगला पहिल्या याच्यावर ठेवला होता, पहिल्या पायरीवर ठेवलं आणि सिंगिंगला दुसऱ्या पायरीवर ठेवला होता. पण नंतर असा विषय आला की तुम्हाला परिस्थितीचे चटके लागायला लागले. परिस्थितीचे चटके लागल्यामुळं तुम्हाला कम्फर्टेबल होतं, एज्युकेशनच करू शकत होतं आणि त्यामुळे तुम्ही एज्युकेशन कडे वळाला आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की कसं शिक्षण म्हणजे काळाप्रमाणे कसं आता प्रत्येक गोष्टी आपल्याला पूर्वी कसं असायचं की मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा, पण आताच्या काळामध्ये नाही ना तसं. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि मोबाईल, मी तरी म्हणत शिक्षण इतकं शिक्षणाशिवाय काहीच नाही. कारण की इतकं डेव्हलप होतं ना, प्रत्येक काळानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतोय. शिक्षण पाहिजेच, शिक्षण पाहिजे. तुम्ही कला किती करा, किती जोपासा किंवा किती काय करा, पण शिक्षणाची जोड त्याला द्याच. बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही सिंगिंग क्षेत्रात उतरले
तर मग तुम्ही असे क्लास लावले का डायरेक्ट घरूनच प्रॅक्टिस केली? जसं तुम्ही सांगितलं बघून बघून तुम्ही शिकला होता, पण पुढे शेवटी जे महत्वाचं संगीत शिकायचं असतं जसं की क्लासिकल असो शास्त्रीय संगीत असो, ह्यासाठी तुम्हाला एक कुठेतरी म्हणजे नाही क्लास जॉईन करावा लागतो किंवा गुरु बनावा लागतो. तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की मी टोंगळे सरांकडे तेव्हा मी परीक्षा संगीताचे दिले त्यांच्याकडे आणि आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ते म्युझिकच विषय होता. आणि आताचे ना खूप असे लहान मुलं आहे खूप म्हणजे स्लॅम, आता जसं तुम्ही स्लॅम एरियातून आलेले तुम्ही बोलले की माझा सगळा प्रवास हा स्लॅम एरियातूनच तिथूनच झालेला आहे. मग अशा स्लॅम एरियामध्ये खूप विद्यार्थी की त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करशाल जर का त्यांना सिंगिंग क्षेत्रात आवड? सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. बस सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माझा, म्हणजे सांगायचा मुद्दा की आई वडिलांची जेव्हा परिस्थितीची स्वतःला जाणीव होते ना तेव्हा व्यक्ती चुकतच नाही. हे माझं तरी वाक्य, तो चुकीचा पाऊल कधीच उचलणार नाही. माझं पर्सनली सांगतोय, माझ्या आई वडिलांनी इतके कष्ट केले, मी अक्षरशः डोळ्याने बघितलं. मला वेळेवर कुठलीच गोष्ट मिळालेली नाही. ज्या मला काळात ज्या माझ्या वयात जे मला गोष्ट पाहिजे होती, एक्झाम्पल पण तुम्हाला सगळ्यात उदाहरणार्थ सांगू शकतो की मला बॅगच नव्हती मला शाळेची. तांदळाची गोणी असायची ना, तांदळाची गोणी किंवा पिठाची गोणी असायची, तिची कापून कैचीने पप्पाने माझ्या घरात टेलरच्या याच्यावर मशीनवरती मला बॅग तयार करून दिली. अक्षरशः मला झोपायला सुद्धा नव्हता घरामध्ये जागा. आणि आमची 8x8चा रूम माझा पर्सनल माझा झोपायचा. तिथं माझा रूम 8x8चा, तिथं पलंग सुद्धा नव्हता, पलंगावर गादी सुद्धा नव्हती, गादीमध्ये थप्पड ठेवलेले मी, तेच बर्दन, ते बर्दन एकावर एक करून ती थप्पी गाठ गेली ती झोपायची त्याच्यावर. मी उशी सुद्धा म्हणजे टावेल घ्यायचो डोक्याखाली आणि माझ्या पायथ्याशी एक टेबल असायचं त्याच्यावर माझे हार्मोनियम आणि साईडनी थप्पड लावलेलं, वरतून पत्रे आणि बल्ल्या लावलेला, असा माझा रूम होता. त्याच्यामुळे त्या मी ह्या गोष्टी जवळून इतक्या फेस केल्या ना, इतक्या बघितल्या, त्याच्यामुळे मला तरी माझी परिस्थिती बदलावीची हेच माझं एक ध्येय होतं. त्याच्यामुळे मी चुकीच्या मार्गाला मी आज सुद्धा पोहोचलेले. मी इतक्या मला गेल्या 28 किंवा 25 वर्षापासून मी झोपडपट्टीमध्ये वास्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळं मी इतक्या तिथल्या गोष्टी जवळून बघितल्या ना की कुठली गोष्ट करायला पाहिजे, कुठली गोष्ट नाही केली पाहिजे. मी अंगी तर लावून घेतलं नाही, मी व्यसन लावलं. मी झोपडपट्टीमध्ये एवढे वर्ष घातले, मी कधीच पुढी सुद्धा खाल्लेली नाही. दारू तर खूप लांबचा प्रश्न आहे, पप्पांनी सुद्धा नाही. त्याच्यामुळे माझा तर तो या गोष्ट. आणि मित्रांनो खरंच अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टीचा की एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जो बॅलन्स ठेवला आहे त्यांच्या लाईफचा, शिक्षण परत त्यांचा सिंगिंगचं जे त्यांच्यामध्ये जी कला आहे तर ती एका बेसमध्ये आणणं, एका त्यांना बेस देणं हा फार फार म्हणजे फार जिद्दीचं काम आहे मित्रांनो. याला लागते तुमची चिकाटी, मनावर संयम, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जर शिकण्यासारखा कॅरेक्टर आहे विश्वजित यांचं. आणि आता आपल्याकडे अंत्यत कमी वेळ राहिलाय, आपण जाणून घेऊया ज्या सिंगिंगमुळं ते हिट झाले किंवा ते नाशिकच्या घराघरात पोहोचले, लवकरच ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे. मी ऑडियन्सला सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला हात घालून आपण थोडस पाहिजे व्हायचं. ओके, विश्वजित तुमची आधी लोकगीते सुपरहिट झालेली, भीमगीते सुपरहिट झाले, भक्तिगीते सुपरहिट, क्लासिकल सिंगिंग, यापैकी तुमचे दोन सॉन्ग कधी आले होते आणि कधी हिट झाले आणि तुमचा येणाऱ्या सॉन्ग बद्दल थोडी? नक्कीच. मला तर रेकॉर्डिंग बद्दल सर्वात महत्वाचं म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं. फक्त गाणं माहिती होतं. मी शो केले, बघून शो करायचो, शिकलो, ऑर्केस्ट्राचाही शिकलो, रेकॉर्डिंगचाही मला काही अंदाज नसताना मी शिकलो गोष्टी. असंच मित्रमंडळी मग ओळखी झाल्या, ओळखीच्या नंतर मग डिस्कस झाला, आपण काहीतरी एक हे करूया. तसं एका ग्रुपमध्ये आम्ही असंच ठरवलं की चला एक काहीतरी प्रोजेक्ट करूया. मित्र AMC म्हणून एक ग्रुप होता आमच्या नाशिक रोडला, जय रोडला, आकाश मूवी क्रिएशन म्हणून. तो काही टाकळीतले मित्र असायचे, असे मिळून आम्ही एक छान प्लॅन केला करायचं. मग काय झालं, एक गाणं करूया सगळे मिळून. आम्ही सगळे मिळून ते गाणं केलं. मी भीमराव नंबर 1 सगळ्यात माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं गाणं. ते गाणं तुम्ही बापरे. तेव्हा मला काहीच म्हणजे तो मायक्रोफोन समोर जायचं किती तिथे कानाला लावलेलं हेडफोन, काहीच म्हणजे त्याचं काहीच कल्पना नसायची. काय असतं तिथलं वातावरण काहीच नाही, म्हणजे काहीच माहित नाही. गेलो गायलं इतकं म्हणजे बेसुरा झालं ते. मला तर आवडलं नाही असं जेव्हा आता कळायला लागल्या गोष्टी. तर खूप सुंदर झालं, खूप सुंदर. आम्ही जेव्हा पण ऐकतो डीजेला ते खूप वेळा ऐकलेले.
खरंच हा. खूप सुंदर गाणं. म्हणजे त्याच्यानंतर बरीच गाणी केली, बरीच खूप गाणी केली आणि आता- वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या क्षेत्रातले धार्मिक, राजकीय शेवट- किंवा भक्तिमय वातावरण सगळे गाणी केली. आणि मला आता शेवटचा एक प्रश्न करायचा आहे, तुमच्या येणाऱ्या सॉन्ग बद्दल थोडक्यात माहिती त्याच्या 2 ओळी आपल्या ऑडियन्ससाठी सर्वांसाठी. आता नक्कीच आताच आमची एक मीटिंग झाली एका गाण्याची, नवीन शंकराचं गाणं आहे. अच्छा. आणि 2 गाणे करायचा प्लॅन केला, 2 प्रोडक्शन वाला टीम वाल्यांनी. त्यातून अच्छा. ते गाणं तुम्हाला ऐकवतो मी. खूप प्रसिद्ध आपले कवी आहेत, खूप म्हणजे 5 मिनिटातून एक विषय सांगितला की 5 मिनिटात गाणे लिहितील असं माझा मित्रच आहे तो. हा, विशाल जोशी म्हणून आहे. खूप शंकराचे त्यांच्याकडे इतका शब्द साठा आहे, म्हणजे 5 मिनिटात गाणे लिहितील असे त्यांनी मला लिहून दिलं. ते आता त्याच गाण्याची प्लॅनिंग चालू आहे. आणि त्याच्या आधी एक असंच बोलायचं तेच शंकरच आहे, त्याचा रेकॉर्ड त्याचे 2 ओळी आम्हाला. नक्कीच 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 मला 2च ओळी. प्रेक्षक मंडळी पण खुश होतील. त्यांचं येणारं संगीत आहे साधारणपणे एवढ्या 4 किंवा 6 महिन्यामध्ये ते संगीत भेटायला येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते संगीत वाजणार आहे आणि एवढं सुंदर पद्धतीने. तर ऐकूया आपण त्या संगीताच्या 2 ओळी. मला तर इतका आनंद होता हे गाणं गाण्यासाठी. मी कधी गाणं गायलं, कधी मार्केटले ते गाणं असं झालं, कारण की मी शंकराचं गाणं गायला पहिला आतुर असतो, कारण की तो फीलच इतका फील देतो गाणं गायला. तो जॉनर इतका मला खरंच तो शंकराच्या गाण्यासाठी जॉनर जो आहे माझा ठरला तो खूप मला ठीक आहे. आता ठीक आहे, तुम्हाला शब्दात ऐकतो गाणं खूप छान. आम्ही खूप excited. मीच कंपोज केलेले, थोडं कमोडके केले. ओके ओके. तेरे नाम का अलग जगाए शंभो, ओ शंभो, तेरे नाम का अलग जगाए धुनी रमाए बैठे, तेरे चाहने वाले महफिल यहाँ जमाए बैठे, तेरे नाम का अलग जगह है धुनी रमाए बैठे हैं, तेरे चाहने वाले महफिल यहाँ जमाए बैठे हैं, बम बम बोले बम बोले बम बम भोले शंभो, बम बम बोले बम बोले बम बम भोले शंभो, बम बम बोले रे बम बम भोले शंभो. एक नंबर, एक सुंदर अप्रतिम तुम्ही संगीत आम्हाला ऐकलं. मी 4 महिन्याने मी आजच मंत्रमुक्त या गाण्याला आमच्याकडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांना 2 शब्द लाईक सबस्क्राईब बद्दल तुम्ही थँक्यू. मित्रांनो, मला खरंच टीमचा आभार मानू मला खूप मनापासून वाटतंय की धन्यवाद त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल. आणि खूप छान आगळीवेगळी त्यांची संकल्पना आहे आणि खूप वेगळा विचार केलेला त्यांनी. खरंच असं एक मॅसेज म्हटलं तरी चालेल की एक मॅसेज जे आहेत कुठेतरी खासलेले किंवा कुठेतरी विचार करत नाही स्वतःबद्दल किंवा करत असतील जे कुठल्या तरी कारणामुळे मागे थांबलेले आहेत किंवा विचार करत असतील किंवा एक धैर्य सोडत असतील तर प्लीज तसं करू नका. माझं तरी सांगणं असं यांच्या मेसेज मधून कळतं की तुम्ही तसं करू नका. असे सुद्धा व्यक्ती आहेत संघर्ष करताय किंवा स्ट्रगल करताय, खूप मेहनत करताय, पण त्यांनी त्यांचा जो एक गोल ठरलेला आहे तो गोल काही त्यांनी सोडलेला नाहीये की तुम्ही तसं करू नका. खूप अडचण येतात, कष्ट करावेच लागतात. कुठलीही गोष्ट ही साधारणतः किंवा सहजासहजी मिळत नसते. प्रत्येक कुठलीही मोठी गोष्ट करण्यासाठी तेवढीच मोठे कष्ट सुद्धा घ्यावे लागतात. तेवढे कष्ट, तेवढे परिश्रम, तेवढी मेहनत, ह्या सगळ्या गोष्टींचा संगम हा स्वतः आत्मसात करावा लागतो किंवा जोपासावा लागतो. तेव्हाच ती गोष्ट आपल्याला कुठेतरी साध्य होते. तेच हे चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर पोहोचत आहे. तर मित्रांनो, खरंच तुम्ही यांना सपोर्ट करा आणि कोणी दुसरे असतील तुमच्या नजरेत त्यांना यांचा मेसेज पोहोचवा आणि येत्या काळामध्ये शोध सत्याचा आणि संघर्षाच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपला कार्यक्रम असा आहे की आपण अशा हिरे घेऊन अशा हिऱ्याचा शोध घेतोय
जे हिरे येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. आणि असं आपण ह्या काही हिऱ्याचा शोध घेतला होता म्हणून हा हिरा आपण आपल्या स्टेजला या ठिकाणी बोलावलं होतं. पण मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगतो, हे जे संगीत आता आपण तुम्ही 2 वेळी ऐकलंय ते येणाऱ्या काळामध्ये ह्या माणसाचं नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे. आहेच. पुन्हा एकदा तुमचं खरंच खूप स्वागत तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. पुन्हा एकदा आम्हाला खूप आवडेल तुम्हाला इथं बोलवायला आणि तुम्ही ओके. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.